Problem 1. State in which quadrant or on which axis do the following point lie. तर आपल्याला हे पॉईंट दिलेले आहे, पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि हे पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे किंवा कोणत्या ॲक्सिसवर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिले आपण हॉरिझॉन्टल नंबर लाईन काढून घेऊ, ज्याला काय म्हटलं जाते एक्स ॲक्सिस, आणि व्हर्टिकल नंबर लाईन त्याला म्हटल्या जाते वाय ॲक्सिस. आणि या नंबर लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात त्याला आपण काय म्हणतो, ओरिजिन म्हणतो. आणि इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दोघांचं पण कोऑर्डिनेट किती असतो, 0. आणि राईट हँड साईडला एक्स ॲक्सिसवर पॉझिटिव्ह नंबर्स असतात 1, 2, 3. आणि लेफ्ट हँड साईडला एक्स ॲक्सिसवर निगेटिव्ह नंबर असतात -1, -2, -3. आणि वाय ॲक्सिसवर अबावला पॉझिटिव्ह नंबर असतात 1, 2, 3. आणि बिलोला निगेटिव्ह नंबर असतात -1, -2, -3. आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस एकमेकांना इंटरसेप्ट केल्यामुळे कोऑर्डिनेट सिस्टीमचे 4 पार्ट तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रंट म्हणतो. तर याला काय म्हणतो, फर्स्ट क्वाड्रंट. आणि एंटी क्लॉकवाईज डायरेक्शननी याला सेकंड क्वाड्रंट म्हणतो, याला थर्ड क्वाड्रंट म्हणतो आणि याला फोर्थ क्वाड्रंट म्हणतो. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असतात, वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असतात. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असते आणि वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असते. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतात आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह असते आणि वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह असते. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतात. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. आणि आपल्याला म्हटलेलं आहे स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस डू द फॉलोइंग पॉईंट लाय. आपल्याला हे पॉईंट दिलेले आहे आणि हे पॉईंट आपल्याला कोणत्या क्वाड्रंटमध्ये किंवा कोणत्या ॲक्सिसवर आहे ते सांगायचं आहे. तर एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट 0 असतो, एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ॲक्सिसवर एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. तर आता आपण या पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहून घेऊ. आता बघा, आपल्याला पॉईंट दिलेला आहे ए. एक्स कोऑर्डिनेट मायनस आहे, वाय कोऑर्डिनेट प्लस आहे. तर मायनस प्लस कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहील, हा जो पॉईंट आहे हा सेकंड क्वाड्रंटमध्ये राहील. त्याच्यानंतर इथे बघा, बी पॉईंटचे दोन्ही कोऑर्डिनेट कसे आहे, मायनस. तर दोन्ही कोऑर्डिनेट एक्स आणि वाय मायनस असलेला कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. तर हे पॉईंट कुठे राहील, थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता इथे बघा, केचे दोन्ही पॉईंट कसे आहे, एक्स कोऑर्डिनेट पण प्लस, वाय कोऑर्डिनेट पण प्लस. तर दोन्ही कोऑर्डिनेट प्लस असलेला कोणतं क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे के पॉईंट राहील फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. डीमध्ये पण बघा, दोन्ही कोऑर्डिनेट कसे आहे, प्लस आहे. म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहील, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ईमध्ये पण एक्स कोऑर्डिनेट प्लस, वाय कोऑर्डिनेट प्लस, दोन्ही प्लस आहे. म्हणजे कुठे राहील, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. इथे बघा, एक्स कोऑर्डिनेट प्लस, वाय कोऑर्डिनेट मायनस, प्लस मायनस एक्स कोऑर्डिनेट प्लस, वाय कोऑर्डिनेट मायनस, कुठे राहतो, फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे हे कुठे राहील, फोर्थ क्वाड्रंट. त्याच्यानंतर प्लस मायनस एक्स कोऑर्डिनेट प्लस, वाय कोऑर्डिनेट मायनस, कुठे राहतो, फोर्थ क्वाड्रंट. इथे बघा, एक्स ॲक्सिस 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट दिला आहे.
एक्स ॲक्सिस जर 0 असेल तर तो एक्स ॲक्सिस 0 असेल तर तो कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट जर 0 असेल तर तो जो कॉर्डिनेट आहे तो वाय ॲक्सिसवर असतो. तर एच पॉईंट कुठे राहील वाय ॲक्सिसवर, कारण की त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे. त्याच्यानंतर एम पॉईंटचा कोणता कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट 0 आहे. कोणता कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट 0 आहे. तर तो कुठे राहील एक्स ॲक्सिसवर. कुठे राहील एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस. आणि इथे बघा एन पॉईंटचा कोणता कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट 0 आहे. कोणता कॉर्डिनेट एक्स. जर एक्स कॉर्डिनेट 0 असेल तर तो कोणत्या ॲक्सिसवर राहील वाय ॲक्सिसवर. त्याच्यानंतर बघा इथे कोणता कॉर्डिनेट 0 आहे एक्स कॉर्डिनेट 0 आहे. एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे कुठे राहील वाय ॲक्सिसवर राहील. त्याच्यानंतर एक्स कॉर्डिनेट पण मायनस आहे वाय कॉर्डिनेट पण मायनस आहे. तर एक्स कॉर्डिनेट मायनस वाय कॉर्डिनेट मायनस तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो थर्ड क्वाड्रंटमध्ये. तर हा कुठे राहील थर्ड क्वाड्रंटमध्ये. प्रॉब्लेम 2 इन विच क्वाड्रंट आर द फॉलोइंग पॉईंट्स. आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉईंट्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. नंबर 1 हुज बोथ कॉर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे दोन्ही कॉर्डिनेट कसे पाहिजे पॉझिटिव्ह. म्हणजे एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह. आता एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह कुठे राहते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर हुज बोथ कॉर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह कुठे राहील फर्स्ट क्वाड्रंट. हुज बोथ कॉर्डिनेट्स आर निगेटिव्ह. म्हणजे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट दोन्ही कसे पाहिजे निगेटिव्ह. तर एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट दोन्ही निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असते थर्ड क्वाड्रंटमध्ये. तर हुज बोथ कॉर्डिनेट्स आर निगेटिव्ह कुठे राहील थर्ड क्वाड्रंटमध्ये. त्याच्यानंतर हुज एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह पाहिजे वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह पाहिजे. तर एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह. एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह कुठे राहते फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आणि फोर्थ हुज एक्स कॉर्डिनेट इज निगेटिव्ह अँड वाय कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह. एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहील सेकंड क्वाड्रंट. हे कशामध्ये राहील हुज एक्स कॉर्डिनेट इज निगेटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह. एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहील सेकंड क्वाड्रंट. प्रॉब्लेम 3 ड्रॉ द कॉर्डिनेट सिस्टीम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स. तर आपल्याला हे पॉईंट दिलेले आहे आणि हे आपल्याला कॉर्डिनेट सिस्टीमवर प्लॉट करायचे आहे म्हणजे दर्शवायचे आहे. तर काय करावं लागेल पहिले आपण कॉर्डिनेट सिस्टीम काढून घेऊ. तर बघा ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो. आणि या दोन लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्याला आपण ओरिजिन म्हणतो आणि त्याचे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट 0 असते. आणि एक्स ॲक्सिसला राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात 1 2 3 4 5 6 आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात -1 -2 -3 -4. आणि वाय ॲक्सिसवर अबावला पॉझिटिव्ह नंबर असतात 1 2 3 4 5 आणि बिलोला निगेटिव्ह नंबर्स असतात -1 -2 -3 -4 -5. तर अशा रीतीने आपण काय केलं कॉर्डिनेट सिस्टीम प्लॉट केली आणि याचं युनिट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आणि आता आपल्याला या कॉर्डिनेट सिस्टीमवर पॉईंट प्लॉट करायचे आहे. तर पहिला पॉईंट कोणता आहे L-24 L-24. आता फर्स्ट कॉर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सिस तर -2 आणि 4 कुठे आहे पॉझिटिव्ह अबावला आहे. तर -2 आणि 4 हा पॉईंट कुठे येईल इथे येईल. एक्स कॉर्डिनेट -2 आणि वाय कॉर्डिनेट 4. तर हा जो पॉईंट आहे
-2 4. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पॉईंट कोणता आहे M5 6. पॉईंट M x कोऑर्डिनेट 5 y कोऑर्डिनेट 6. x कोऑर्डिनेट 5 आणि y कोऑर्डिनेट 6. आता बघा x कोऑर्डिनेट 5 आणि y कोऑर्डिनेट 6 कुठे मिळेल पॉईंट xच्या 5 मधनं परपेंडिक्युलर लाईन आणि yच्या 6 मधनं. तर बघा इथे इंटरसेक्ट होत आहे एक्सचे कोऑर्डिनेट 5 वायचे कोऑर्डिनेट 6. तर हा कोणता पॉईंट आहे एम पॉईंट. याचे कोऑर्डिनेट 5,6. त्याच्यानंतर मग आपल्याला पाहिजे आहे एन कोऑर्डिनेट. याचे दोन्ही कोऑर्डिनेट मायनस आहे -3 -4. एक्स कोऑर्डिनेट -3 वाय कोऑर्डिनेट -4. एन पॉईंट एक्स कोऑर्डिनेट -3 आणि वाय कोऑर्डिनेट -4. तर एक्स कोऑर्डिनेट -3 आणि वाय कोऑर्डिनेट -4 कुठे इंटरसेक्ट होत आहे इथे. एक्स कोऑर्डिनेट -3 वाय कोऑर्डिनेट -4. तर हा जो पॉईंट आहे हा कोणता पॉईंट आहे एन आणि याचे एक्स कोऑर्डिनेट -3 आणि वाय कोऑर्डिनेट -4. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणता पॉईंट प्लॉट करायचा आहे P 2, -3 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट -3 P पॉईंट. एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट -3. आता एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट -3. एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट -3 कुठे इंटरसेक्ट होत आहे इथे. मग हा जो पॉईंट आहे हा कोणता आहे P एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट -3. याच्यानंतर आता आपल्याला कोणता क्यू कोऑर्डिनेट 6 आणि -5. एक्स कोऑर्डिनेट 6 वाय कोऑर्डिनेट -5 क्यू. एक्स कोऑर्डिनेट 6 आणि वाय कोऑर्डिनेट -5. एक्स कोऑर्डिनेट 6 आणि वाय कोऑर्डिनेट -5 कुठे इंटरसेक्ट होत आहे इथे. एक्स कोऑर्डिनेट 6 आणि वाय कोऑर्डिनेट -5. तर हा जो पॉईंट आहे हा कोणता झाला क्यू आणि याचा एक्स कोऑर्डिनेट 6 आणि वाय कोऑर्डिनेट -5. याच्यानंतर मग आपल्याला कोणता पॉईंट पाहिजे एस 7,0. आता याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे एस पॉईंट कुठे राहील एक्स ॲक्सिसवर राहील. एक्स ॲक्सिसवर कुठे एक्सचा कोऑर्डिनेट 7 आहे म्हणजे एक्सच्या 7वर. तर एक्सचे 7 आता एक्स कोऑर्डिनेट आणि एक्स कोऑर्डिनेटमध्ये एक्सचे 7. वाय कोऑर्डिनेट 0 आहे तर हा एक्स ॲक्सिसवर राहील म्हणजे इथे एक्स ॲक्सिसवर एक्स कोऑर्डिनेट 7 आहे. तर हा जो पॉईंट आहे हा कोणता पॉईंट झाला एस पॉईंट. एस पॉईंट 7,0. आणि आता कोणता पॉईंट राहिला टी पॉईंट. टी पॉईंटचे कोणते कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा कुठे राहील वाय ॲक्सिसवर. वाय ॲक्सिसवर कुठे -5. वायचे -5 शोधावं लागेल कारण की एक्स कोऑर्डिनेट 0 आहे तर हा पॉईंट वाय ॲक्सिसवर राहील आणि वाय ॲक्सिसवर कुठे -5वर. तर आता वाय ॲक्सिसवर -5 शोधा. तर वाय ॲक्सिसवर -5 इथे आहे तर हा पॉईंट कुठे राहील -5वर म्हणजे इथे. हा कोणता पॉईंट आहे टी पॉईंट. कोणता आहे टी पॉईंट 0 -5. 0 -5 कारण की एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून तो कुठे राहील वाय ॲक्सिसवर.